जर भारतीय जनता पार्टीनं आमची जर मेजॉरिटी आली तर आम्ही युतीमध्ये येऊ. मग राष्ट्रवादीला बाहेर काढलं जाईल का असं वाटतंय? मी मगाशी सांगितलं ते श्रेष्ठी ठरवते. वस्तुस्थिती आपण सांगितलं तर त्याप्रमाणे आम्ही आमची पूर्ण तयारी केली. आम्ही लढलोय आणि लढत असताना आम्हाला खात्री आहे आतापर्यंत कुठलीही निवडणूक हरलो नसल्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आहे की माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या सीट निवडून येतील. शिंदे सेनेला साधारणतः या निवडणुकीमध्ये अख्ख्या रायगड जिल्ह्यात किती सीट मिळणं अपेक्षित आहे? आमच्या पक्षाला शिंदे सेनेच्या आमच्या साहेबांनी जी काय आम्हाला मेहनत घेतलेली आहे, जे सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला खात्री आहे की ज्या आम्ही जेवढ्या सीट उभ्या केलेल्या आहेत त्यातल्या जवळजवळ 75% सीट निवडून येतील असं मला पूर्ण खात्री. आता यामध्ये जर का पाहिलं तर रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची चुरस आता सुरू होणार आहे. विकास शेठ गोगोले आपले पुत्र आहेत ते उभे आहेत, त्याचप्रमाणे मानसी दळवी देखील उभे आहेत, इतरही उमेदवार अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. तर कोणाची वर्णी लागेल अध्यक्षपदासाठी? ते आत्ताच नाही आम्ही सांगू शकत. शिंदे साहेब त्याचा निर्णय करतील आणि ठीक आहे, पक्षामध्ये श्रेष्ठांचा निर्णय अंतिम असतो आणि तो आम्ही पाळू. जादुई जो आकडा आहे जिल्हा परिषद सत्तेसाठी, त्यासाठी जर का गरज लागली किंवा राष्ट्रवादी आहे, भाजप आहे आणि तुम्ही वेगळे लढताय, जादुई आकड्यासाठी गरज लागली तर भविष्यामध्ये युती कोणाची होईल, कसं काय असेल? आता तुम्हाला नाही सांगू शकत. ते पण आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचा निर्णय करतील आणि तो जो निर्णय घेतील युतीमध्ये तो आम्ही मान्य करू. नाही, या निवडणुकीत जर का पाहिलं तर ही शेकापसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. राष्ट्रवादी पण एक वेगळ्या फेज मानला जाते, कारण राष्ट्रवादी जर का आपण ह्यापूर्वी विचार केला तर शिवसेनेची युती केलेली आहे, राष्ट्रवादीने शेकापशी देखील युती केलेली आहे. तर राष्ट्रवादीची भूमिका महत्वाची राहील का असं वाटत नाही. जर भारतीय जनता पार्टीनं आमची जर मेजॉरिटी आली तर आम्ही युतीमध्ये येऊ. मग राष्ट्रवादीला बाहेर काढलं जाईल का असं वाटतंय? मी मगाशी सांगितलं ते श्रेष्ठी ठरवते.